तो भाऊ नमस्कार. आता मला तुम्ही ह्या अवतारात पाहून राहिले तर याचा अर्थ काहीतरी वेगळं असेल बा. आता आपण कसं आहे ते सगळीकडं पॉडकास्ट चालू आहे, तर मी म्हटलं बा असं पॉडकास्ट तर कोणी करते, पण आपण असं थोडंसं असं अस्सल गावरानी पॉडकास्ट करावं, तर म्हणून म्हटलं आता थोडासा विषय वेगळा पाहिजे. काय आहे का पॉडकास्टमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे म्हणजे नॉलेज. भाई भडलं डेंजर नॉलेज आहे ते त्याच्यापाशी जे येतात ते मग कुठचं खोदू सांगते. तर असाच डेंजर नॉलेज असलेला माणूस म्हणजे आपण एक वेगळं क्षेत्र, ज्या क्षेत्राशी तुम्हाला प्रत्येकाला गरज आहे, प्रत्येकजण ज्या क्षेत्राशी जुळलं आहे ते क्षेत्र म्हणजे जाहिरात क्षेत्र. आता म्हणजे भाऊ प्रत्येकजण ॲडव्हर्टाईज करते, नेत्यापासून तर शाळा कॉलेजेसपासून तर दुकानदार सगळ्याला लागला आहे. आपण पोट्ट्याला लग्नाला काढतो तर त्याची जाहिरात करतोच का भाऊ माझ्या पोट्ट्याला गुन्हाचा आहे म्हणून. तर हे जाहिरात क्षेत्रातले जे म्हणजे ज्याचं वर्चस्व आहे अमरावती जिल्ह्यात महाराष्ट्रात, तर असे आपल्यासोबत आहे आपले स्वप्नील भाऊ सुखदेवराव वैद्य. तर तेचं सगळ्यात पहिले मी स्वागत करतो. भाऊ तुमचं खूप खूप स्वागत. नमस्कार. तर आम्ही सांगून का बसा कसा लहान तोंडी मोठा घास घेतल्यापेक्षा बा तुम्हीच अशी तुमची तारीफ करून घ्या, म्हणजे तुमचं जे काही. नमस्कार सर्व अमरावतीकरांना. माझं नाव स्वप्नील सुखदेवराव वैद्य. मी अमरावती शहरामध्ये गेली 14 वर्षापासून या आपल्या जाहिरात जे ऑफलाईन क्षेत्र आहे, प्रामुख्याने जे ऑफलाईन जाहिरात होते प्रामुख्याने म्हणजे लोकल लेवलला जी जाहिरात केल्या म्हणजे मुळापाशी जाऊन ग्राहकांपर्यंत जाऊन जी जाहिरात केली जाते त्याच्यात गेली 14 वर्षापासून सातत्याने काम करतो आहे. माझं जे शिक्षण आहे प्रामुख्याने ते झालेलं आहे की माझं BA झालेलं आहे, MA झालेलं आहे. त्यानंतर 14 वर्षापासून मी आधीचं नाव जे होतं माझ्या व्यवसायाचं ते होतं पॉम्पलेट वाटणारा ग्रुप अमरावती, आणि 2-3 वर्षा पहिले जे नाव बदललेलं आहे ते आहे स्वप्नील ॲडव्हर्टाइजमेंट अँड प्रमोशन. तर 14 वर्षापासून मी अमरावतीकरांना विविध प्रकारचे जे ऑफलाईनमध्ये ज्या सेवा आहे विविध प्रकारच्या ते देण्याचं काम अमरावती शहरामध्ये सातत्याने करतो आहे, आणि मुळाशी जाऊन 100% प्रामाणिकपणे हे काम करत लोकांचे जे व्यवसाय आहे त्या व्यवसायात लोकांनी म्हणजे सर्व व्यावसायिकांनी शून्यापासून तर उंच भरारी कशी घेऊ शकेल, ते हजारो लाखो ग्राहकांपर्यंत कसे पोहोचवू शकेल याकरिता मी या माध्यमातून त्यांना सुविधा देण्याचा प्रयत्न करतो आहे. भाऊ तुम्हाला सांगतो, तुम्ही जर समजा म्हणजे यूट्यूबवाले तर आहेच म्हणा, पण जर फेसबुकची ऑडियन्स जर असन, हा व्हिडिओ जर फेसबुकवाले पाहत असन आणि त्यातले त्यात अमरावती जिल्ह्यावाले पाहत असन ना, तर त्या सगळ्या लोकांच्या डोक्यात एक प्रश्न जो घुमत होता ना, हा पॉम्पलेट वाटणारा ग्रुप कोणता आहे. कारण मलाही माहीत आहे, मी आहे बहुतेक त्या तुमच्या ग्रुपले की अकाउंटले, पण ते हे भल्लं वेगळं होतं राजा होते, म्हणजे नावही वेगळं आहे. ते पॉम्पलेट वाटणारा ग्रुप कुठून सुचलं होतं का आपण असं नाव पाव ठेवावं असं? तर हे सुचलं अशा प्रकारे की 14 वर्षा पहिले म्हणजे जेव्हा 2010-11मध्ये वय 16-17 असेल तेव्हा सुरुवात केल्यानंतर एक युनिक काहीतरी असावं बा. म्हणजे आपण कागद वाटतोय, एक लोकांना काय वाटतं हे रस्त्यावर कागद वाटतात बा, हे वाटतात, तर लोकांना असं हे जे काम आहे हे एक लोकल वाटते, हे तर कोणी वाटते बा, कोणी करते, पण कसं या कामालाही आपण ब्रँडिंग बनवू शकतो. कागद वाटणारा हा नुसतं काय म्हणते एक काम नसून बा, म्हणजे काय रोजंदारीचं काम नसून बा, हा पण एक ब्रँडिंग व्यवसाय होऊ शकतो. आणि ऑफलाईन जे आजच्या काळात आहे, म्हणजे आज जरी डिजिटल आलं असलं तर ऑफलाईनची जी गरज आहे म्हणजे लोकल, जेव्हा आपण ग्रामीण भागात जातो जिथे डिजिटल पोहोचू शकत नाही तिथे हा पोहोचतो, तर आपण वाटलं की एक असं नाव द्यावं की नाही बा आपल्या याच्यावरूनच द्यावा आणि आपण तो ग्रुप करावा. असं युनिक जे आहे आपल्या ग्रुपचं नाव आहे अमरावतीमध्ये, आणि महाराष्ट्रात अशा प्रकारचा कुठलाही ग्रुप नाही आहे. बाकी जाहिरात एजन्सी करतात पण अशा प्रकारचं प्रामुख्याने नाव नाही आहे आतापर्यंत, तर त्या माध्यमातून हे नाव सुचलं सर. बने कसं आहे, पण तो अबधपणाही डोक्यात असायला पाहिजे. कारण का जाहिरातीचं काम काय आहे, जाहिरातीचं काम आहे तुमचं प्रोडक्ट कसं काय वेगळं आहे बा हे दाखवणं. मग म्हणजे ते तो अबधपणा असल्याशिवाय तर ते आता मला समजा आता काय आहे का हे झालं समजा आता तुमचं ठीक आहे, तर आपण हे करू का बा, कारण कसं आहे हे पाहणाऱ्यालाही सांगायला लागतं बरं का बा, म्हणजे तुमच्या काहून कामाचा आहे बा हा व्हिडिओ पाहणं, त्याला सांगायला लागेल. ते म्हणून तुमचंच सांगून राहिलं. मला सांगा जाहिरातीची आवश्यकता काय आहे बा प्रत्येकाला? फक्त जाहिरातीची आवश्यकता काय आहे तर तुम्ही उदाहरणार्थ XYZ व्यवसाय चालू केला, तुम्ही उदाहरणार्थ काही व्यवसाय चालू केला, एक साधं उदाहरण घेऊ आपण, एखादं ब्युटी पार्लर तुम्ही टाकलं, किराणा दुकान टाकलं, एका वस्तीमध्ये आहे, एक नगर आहे, तुमची गल्ली आहे, तर तिथे काय होतं की तुम्ही राहत आहे तिथे 10 गल्ल्या आहे, तर तिथच्या लोकांना तरी माहीत आहे का चिंकीनं हे उघडलं, बबल्यानं बा काय म्हणते कपड्याचं दुकान उघडलं, त्याच्यानंतर बूटचं दुकान उघडलं, त्याला माहीत आहे का? तर आपल्या
जवळच्या लोकांना माहीत होण्यासाठी प्रत्येक लोकांपर्यंत आपण पोहोचलो पाहिजे. यासाठी ही म्हणजे उघडल्यानंतर धंदा व्यवसाय उघडून बसलो किंवा त्याच्यानंतर दुकान उघडून बसलं तर गिऱ्हाईक येतील, अरे प्रत्येकाच्या घरी जाऊन सांगावं लागेल. त्याच्यासाठी जाहिरात आहे, प्रत्येक लोकांपर्यंत पोहोचलो पाहिजे. आता एखाद्याला गरज आहे समजा, पण त्याला नाही जायचं आहे, म्हणजे घराजवळच उपलब्ध आहे, त्याला बाहेर जाणं नाही होत, त्याची ड्युटी आहे काय आहे, पण त्याला बुटं घ्यायचं जर चिंक्याच्या दुकानात चिंक्यानं उघडलं, हे चिंक्या त्याचा मित्र आहे, चिंक्या त्याच्या दूरचा नातेवाईक, त्यानं काय उघडलं त्याला माहीत झालं पाहिजे ना. तर आपल्या जवळच्या लोकांपासून तर दूरपर्यंत, म्हणजे उदाहरणार्थ 1 किलोमीटरपासून 10 किलोमीटरच्या लोकांपर्यंत आपल्या व्यवसायाची प्रामुख्याने जाहिरात, आपल्या व्यवसायाबद्दल लोकांना माहिती व्हावी याकरिता जाहिरात आवश्यक आहे. जाहिरात आता तुम्ही सांगितलं, मला सांगा प्रत्येक माणसाचं समजा एक हे असते का बा म्हणजे जिथून त्याचं काम चालू झालं असं आपण म्हणतो, बरोबर आहे का नाही? तर तुमचं जे जाहिरातीचं पहिलं काम होतं ते कोणतं होतं? जाहिरातीचं आपलं पहिलं काम असं होतं, सुरुवात अशी झाली होती की एक घराजवळचे होते दादा, ते कुठेतरी कॉलेजमध्ये काम करत होते. मग त्यांच्याकडे जबाबदारी होती बा की अमरावतीमध्ये पॉलिटेक्निकल्समध्ये राऊंड होतात, तर त्या राऊंडच्या बाहेर पॉम्पलेट वाटायचे होते, बाहेर गावरून जे विद्यार्थी येतात त्याच्यासाठी. तर त्यांनी म्हटलं चला म्हणे सोबत म्हणे. तर तिथून ते सुरुवात झाली, सोबत गेलो, त्यांच्या हे केलं. मग मी म्हटलं आपण हे करू शकतो, चांगल्या प्रकारे करू शकतो. तर तिथून मग काही कोचिंग क्लासेसवाल्यांना भेटलो आम्ही. मग असेच करायचो आम्ही कमी पैशामध्ये, काही नाश्त्यावर अशी सुरुवात केली होती. सुरुवातीला पैसे नाही मिळायचे, काही नाही मिळायचं, पण एक करायचं आहे बा, मजा येते, हे येते, सर्वजण सोबत आहोत. आणि काय म्हणते वय जे आहे ते काय म्हणते कमी होतं समजा, तर त्याच्यामुळे ज्या मॅच्युअर्डनेस नव्हती समजा, म्हणजे समजदारी नव्हती, व्यावहारिक जे गुण असतात ते आले नव्हते. तर लोक जे पैसे देतील, जे काही देतील त्याच्यामध्ये आम्ही काम करत होतो. ते पहिलं काम होतं आमचं. स्वतःहून बा आपण हा आता पुढं न्यावं, हे जे आहे की बा आता मी स्वतः कामं घेतो बा, त्याची कमर्शियलाइज म्हणजे कशी सुरुवात कुठून झाली तुमची? स्वतःहून कामं घेतो याची सुरुवात अशा प्रकारे झाली की कालांतराने अशाच गोष्टी चालू होत्या की 100 रुपयात 200 रुपयात म्हणजे जे मिळेल तसं काम करावं. त्यानंतर काही दिवसानंतर असं झालं की शहरामधली जी वास्तविक परिस्थिती बघितली की कोणी असं काम करणारं नव्हतं. म्हणजे प्रामुख्याने बा जे सुविधा मी पुरवतो, तर मी सांगू इच्छितो की पॉम्पलेट वाटणारा ग्रुप पॉम्पलेट वाटणारा ग्रुप अमरावती या नावाने हे जे आमचं नाव आहे, या नावाने जेव्हा आम्ही ग्रुप मी हे केलं, हे जे नाव होतं हे नाव उदयास यायला खूप वेळ लागला, पण कामाची जी सुरुवात होती ती जवळपास 2010-11मध्ये सुरू झाली होती. आणि कमर्शियल काम कुठपासून केलं तर याच्यात सुरुवातीला आम्ही घरोघरी वाटायचो. घरोघरी वाटल्यानंतर काय व्हायचं की घरोघरी वाटण्याची एक सवय झाली होती. ते पद्धत जी आहे ती म्हणजे काय म्हणते त्याला, आपल्या एकदम शास्त्रशुद्ध पद्धतीने ते काम चालू होतं, व्यवस्थित त्याच्यात हे आलं होतं. आणि त्याच्यानंतर दुसरा प्रकार जो आहे घरोघरी वाटणे आहे समजा, किंवा घरोघरी वाटल्यानंतर जो दुसरा प्रकार आहे की शाळा महाविद्यालयामध्ये वाटणे आहे. जसं 10वी-12वीच्या एक्झाम होतात समजा, त्याच्यानंतर काय होतं की 10वी-12वीच्या एक्झाम होतात, त्याच्यानंतर कुठल्या राज्यसेवा वगैरे ज्या स्पर्धा परीक्षा असतात, गाडगेबाबांची जत्रा आहे, तर तिथे आम्ही वाटत होतो. याचे बरेच सारे प्रकार आहे आपले. जसं आपण घरोघरी वाटतो, त्याच्यानंतर आपण काय करतो की जेव्हा एक्झाम असतात त्याच्या बाहेर वाटतो, शाळा कॉलेज सुटते तेव्हा कोचिंग क्लासेसचे वाटतो, तो एक प्रकार झाला. त्याच्यानंतर आपण काय करतो की जसे बिल्डर असेल, डेव्हलपर्स असेल समजा, जे मोठे प्रोडक्ट आहेत, ज्याचे म्हणजे 40 लाख 50 लाख रुपये ज्याची किंमत आहे, तर आपण काय करतो मग त्यांचा ग्राहक कुठे मिळेल तर आपण गव्हर्नमेंट ऑफिसेसमध्ये वाटतो. गव्हर्नमेंट ऑफिसेसमध्ये मी एकमेव आहे अमरावती शहरातला की जो प्रत्येक टेबलावर जाऊन प्रत्येक कर्मचाऱ्याला आम्ही पॉम्पलेट देतो. हो, आणि काही विचारलं त्यांनी तर त्याच्याबद्दल अधिक माहिती देतो. त्याच्यानंतर काय होतं की संत ज्ञानेश्वर भवन आहे आपल्या अमरावतीमध्ये, अभियंता भवन आहे, इथे कंटिन्यू प्रोग्राम होत राहतात, त्याच्या बाहेर आम्ही वाटतो. आणि याची कल्पना पण ग्राहकांना मी देतो. आणि एक प्रश्न विचारला, त्याचं उत्तर राहून गेलं तुमचं की सुरुवात कमर्शियल मधून कधी झाली, तर कमर्शियल मधून कधी झाली कधी आपली कळलंच नाही. हा फ्लो असा होता, म्हणजे एक
काय म्हणते पाऊस येतो, पाऊस आल्यानंतर कसा पूर येतो एकदा, तसा तो पूर आल्यासारखा आणि कॉन्स्टंट आहे. म्हणजे सातत्य, म्हणजे काय सतत वाहणारी नदी ही तेव्हापासून चालू आहे. हे कळलंच नाही नेमकं की कधी म्हणजे कोणता कमर्शियल होता. सगळेच कमर्शियल होते पहिल्यापासून, पैसे सगळ्याकडूनच घेत होतो आपण. बरोबर. पण कमर्शियल म्हणजे हळूहळू वाढत गेलं. ते पहिले 100 घेणे, 200 घेणे, 300 घेणे असे रेट्स ते वाढत गेले. त्याच्यानंतर कामाची हे समजत गेली, कामामध्ये काय बदल केले पाहिजे, काय नाही केले पाहिजे, काम सिस्टमॅटिक कसं आणलं पाहिजे, घरोघरी वाटताना कशा प्रकारे वाटलं पाहिजे, कागदही तो खाली नाही पडला पाहिजे, लोकांशी काय बोलायचं बा, या सगळ्या गोष्टी हळूहळू डेव्हलप होत गेल्या. त्याच्यात ब्रँडिंग होत गेली. लोकांना कसं झेलायचं, काय करायचं, ग्राहकांना कशा प्रकारे काम समजून सांगायचं गेल्यानंतर लोक हे कागद वाटणाऱ्यावर कशा प्रकारे विश्वास ठेवतील बा, इथपासून ती परीक्षा होती. एक कडतर मार्ग होता, तो हळूहळू पुढे गेला आणि आम्ही आज सातत्याने काम करतोय. तर आता माया म्हणजे एक महत्त्वाचा प्रश्न म्हणू शकतो तुमच्यासाठी, आणि म्हणजे माया माहितीसाठी म्हणा किंवा आपल्या जे पाहणारे लोक आहेत त्याच्या माहितीसाठी म्हणा. मला सांगा का बा, ऑफलाईन जाहिरात तुम्ही म्हणता की तुम्ही ऑफलाईन जाहिरातीचे बा महारथी आहे, पुऱ्या महाराष्ट्रात तुमचं हे आहे. तर ऑफलाईन जाहिरात म्हणजे फक्त बा पॅम्पलेट वाटणं एवढंच आहे का, त्याच्या बाहेरही त्याचं काही स्वरूप आहे बा? म्हणजे परंतु ते जाहिरातीचं पुरं माध्यम जे आहे, म्हणजे त्याचं काय म्हणू आपण त्याला, त्याचं गणित भूगोल सायन्स पुरं सांगून टाका तुम्ही आपण. गणित भूगोल सायन्स आता सांगतो मी की यांनी गणित भूगोल सायन्स विचारलं की पॉम्प्लेटच ऑफलाईनमध्ये आहे हे लोकांना माहीत आहे आतापर्यंत. म्हणजे जसं की दादांना माहीत आहे, अश्विन दादांना, की मला म्हणते फक्त पॉम्प्लेटच माहीत आहे, बाकी काहीच नाही माहीत आहे. तर पॉम्प्लेटच आहे ना, तर पॉम्प्लेटमध्येच खूप प्रकार आहे जे आता मी मागे सांगितलेच तुम्हाला मागच्या प्रश्नामध्ये. आता परत सांगतो तुम्हाला की पॉम्प्लेट वाटण्यामध्ये काय आहे की पॉम्प्लेट जी जाहिरात आहे त्याच्यातच वेगवेगळे प्रकार आहे. की आता घरोघरी आहे, तर जो स्थानिक व्यवसायवाला आहे, समजा आता XYZ, उदाहरणार्थ समजा एखादं कपड्याचं दुकान आहे, डॉक्टर्स आहे, समजा डॉक्टरचा कॅम्प आहे, समजा एखादा डॉक्टर आहे उदाहरणार्थ, त्याचं डोळ्याचं शिबिर आहे समजा, बरोबर आहे, डोळ्याचं शिबिर आहे समजा, डोळ्याचं शिबिर आहे किंवा साधारण आजारावर त्यानं क्लिनिक उघडलं, एखादं समजा दवाखाना उघडला, आणि त्या दवाखाना उघडल्यानंतर काय झालं की त्या दवाखान्याचा प्रचार प्रसार व्हावा, लोकांना त्या डॉक्टरचं नाव माहीत व्हावं, म्हणून तो काय करतो, कॅम्प ठेवतो. तर कॅम्प ठेवल्यानंतर त्याला काय, शाळेत पॉम्प्लेट वाटून चालेल का, त्याला वाटायला लागेल आजूबाजूच्या परिसरात एक त्याचा जो दवाखाना आहे त्याच्या गोल, समजा गोल म्हणजे अर्धा किलोमीटर 1 किलोमीटरच्या परिसरात, म्हणजे स्थानिक जे लोक आहे त्याच्या बाजूनं ज्या कॉलन्या आहे, नगर आहे, त्याच्यानंतर अपार्टमेंट्स आहे, हे उदाहरणार्थ झालं. तर त्याच्या रिक्वायरमेंटनुसार, त्याच्या गरजेनुसार त्याला जिथं वाटतं तर तेथे त्याला वाटावं लागेल. हा झाला एक घरोघरी वाटण्याचा प्रकार. आता तुमचा क्लास आहे, तर तुमचा क्लास आहे तर तुम्हाला कुठं वाटायला लागेल, तुमचा क्लास आहे तर तुम्हाला रस्त्यावर वाटून चालेल का, इतवारा बाजारात गेले, शुक्रवार बाजारात गेले तर वाटेल का. तर दुसरा जो प्रकार आहे तो आहे शाळा महाविद्यालय, हा आहे कोचिंग क्लासेसवाल्यांसाठी पॉम्प्लेट वाटण्यामध्ये. हा दुसरा प्रकार आहे स्कूल अँड कॉलेजेस, म्हणजे शाळा महाविद्यालयामध्ये पॉम्प्लेट वाटणे. त्याच्यानंतर आहे सरकारी कार्यालय. सरकारी कार्यालयामध्ये कोण वाटू शकतं की शहरात काही कार्यक्रम आहे बा, त्याच्यानंतर काही स्पर्धा आहे बा, किंवा काही सेलिब्रिटी येणार आहे बा, कोणाचा गाण्याचा कार्यक्रम आहे, एखादा प्रबोधनात्मक कार्यक्रम आहे, सामाजिक कार्यक्रम आहे. त्याच्यानंतर काय होतं की जे मोठे मोठे व्यावसायिक आहे, समजा जसं बिल्डर आहे, समजा LIC वाले आहे, तुम्ही लोन देणारे आहे, बरोबर आहे. तर सरकारी कार्यालयामध्ये का वाटायला पाहिजे, हा जो प्रकार आहे गव्हर्नमेंट ऑफिस आणि मार्केटमधले जे व्यापारी आहे त्यांना वाटायला पाहिजे. का बरं, कारण यांच्याकडे मोठ्या प्रमाणात पैसा राहतो, बरोबर आहे. मग ती कुठं जर आपण याचं वाटलं, बिल्डरचे वाटले समजा, किंवा प्लॉटचे जर लेआउटचे पॉम्प्लेट वाटले, तर त्यांच्याजवळ पैसा आहे तर ते ग्राहक त्यांना मिळू शकतात. हा तिसरा प्रकार झाला गव्हर्नमेंट ऑफिस. एक आहे ऑन रोड प्रकार पॉम्प्लेट वाटण्यामध्ये, म्हणजे ऑन रोड म्हणजे रस्त्यावर उभं राहून कुठेही वाटणे. उदाहरणार्थ समजा एखादा आहे, समजा 10 रुपयात समजा डोळ्याचं शिबिर आहे, एक गरीब भाग आहे, उदाहरणार्थ शुक्रवार बाजार आहे, तिकडे एखाद्या डॉक्टरचं शिबिर आहे समजा, तर त्या बाजारात उभं राहून वाटू शकतो. तो झाला ऑन रोड, रस्त्यावर उभं राहून पॉम्प्लेट वाटणे हा प्रकार झाला. समजा संत ज्ञानेश्वरमध्ये कार्यक्रम आहे, अभियंता भवनमध्ये कार्यक्रम आहे, एखादं भागवत आहे, एखादं आपलं काय गजानन महाराजांचं पारायण आहे, समजा त्याच्या बाहेर जर उभं राहून त्या गर्दीला जे पाहिजे, गर्दीतल्या लोकांसाठी आहे, समजा एखादा आहे, समजा उदाहरणार्थ एखादी योजना आहे, समजा त्याचे पॉम्प्लेट वाटूवर आलो आपण, किंवा एखादा कार्यक्रम आहे, म्हणजे गजानन महाराजांचं एखादं उदाहरणार्थ पारायण, आणि एखादा दुसरा सांस्कृतिक कार्यक्रम आहे कुठेतरी,
एखाद्या राजकीय नेत्यांना ठेवला किंवा सामाजिक कार्यकर्त्यांना ठेवला तर त्याच्या पॉम्पलेट आपण तिथं वाटत आहोत. म्हणजे काय म्हणते ऑन रोड म्हणजे रस्त्यावर कुठंतरी आपण वाटतोय त्याला झाला ऑन रोड तो प्रकार. त्याच्यानंतर बघ आपण त्याच्यात डाटा कलेक्शन करतो. डाटा कलेक्शन म्हणजे काय होतं की नाव आणि नंबर घेणे हे करतो आपण. म्हणजे जेव्हा एक्झाम असतात जसं JEE आलं, नीट आलं, या एक्झामच्या बाहेर काय करतो आपण विद्यार्थ्यांना काहीतरी देतो, काहीतरी तिथं द्यावं लागतं, प्रलोभन द्यावं लागतं. प्रलोभन म्हणजे काय होतं की 10वी-12वीचे पेपर आहे तर विद्यार्थ्यांना आम्ही पृष्ठ वाटतो. मग पृष्ठामध्ये काय करतो की विद्यार्थ्यांना तसं नाही देत, त्यांचा नाव नंबर आपण घेतो आणि नाव नंबर घेतल्यानंतर आपण काय करतो त्यांना पृष्ठ देतो आणि नाव नंबर, अशा प्रकारे आपण डाटा पण कलेक्शन करण्याचं एक काम करतो. हा झाला पॉम्पलेटचा विषय. दुसरा येतो ॲटो बॅनर जाहिरात. अमरावती शहरातील खूप प्रसिद्ध आहे. आपल्याला जिकडे तिकडे ॲटो दिसतात, कंटिन्यू सिग्नलवर ॲटो दिसतात. तर काय होतं, ॲटो बॅनर जाहिरात ही अतिशय प्रभावी आणि प्रसिद्ध आणि कमी पैशात होणारी जाहिरात आहे. सर्वात महत्त्वाचं का त्याचं जे आहे त्याचं डिझाईन प्रिंटिंग आहे सर्व आम्ही करतो. ऑटोवाल्याचं जे काही खर्च असते, टेपपट्टी असते, ते सर्व काही जे दर आहे ते दर आखलेले आहे आणि ते सर्व गोष्टी आपण करतो. ती झाली दुसरा पार्ट, तो ऑटो बॅनर जाहिरात. आणि तिसरा जो पार्ट आहे अश्विन भाऊ, तो आहे पोस्टर वगैरे चिटकवणे. म्हणजे कागदाचे जे पॉम्पलेटप्रमाणेच पोस्टर असतात ती सार्वजनिक स्थळी आपण चिटकवतो. त्याचा असा फायदा होतो की वॉकिंगवरून जे लोक जातात त्यांना तो प्रकार दिसतो समजा. हो. त्याच्यानंतर काय झालं की एक पतंग सारखं येतं तर ते झालं सनफ्लॅक्स समजा. म्हणजे जसे आपण बोर्ड लावतो मोठे मोठे होर्डिंग, तर मोठे मोठे होर्डिंग आपण चौकात लावू शकतो. खांब्यावर जे दिसते हो हो ते त्याला म्हणतात पतंगच्या आकाराचे दिसतात, त्याला म्हणतात सनफ्लॅक्स. बरोबर आहे. पण काय होतं, मोठे मोठे होर्डिंग चौकात लागू शकतात, पण हे लावण्याचा उद्देश काय आहे की ज्या गल्ली बोर्ड आहे तिथे मोठे बोर्ड नाही लावतात ना. बरोबर आहे. आणि जर तुम्ही 2x3चे 3x2चे लावले ते खर्चिक पडतात, हे स्वस्त पडते, म्हणून लोक हा प्रकार करतात. त्याच्यानंतर एक प्रकार आहे नो पार्किंग बोर्ड. छोटंसं असं बोर्ड असतं, गेटसमोर आपण लावू शकतो. फायदा असा होतो की आपल्या गेटसमोर कोणी गाड्या वगैरे लावणार नाही, हे करणार नाही आणि गाड्या वगैरे लावणार नाही आणि छानरित्या जाहिरात पण होते. हो, हे ऑफलाईनचे प्रकार आहे. या व्यतिरिक्त ऑफलाईनमध्ये बरेच प्रकार आहेत जे आम्ही मग कस्टमर रिक्वायरमेंटनुसार आपण त्यांनी जर हे केलं. म्हणजे आपण असंही करतो. आता एक अमरावतीत एक कार्यक्रम झाला होता, एक एक्सपो झाला होता, तर आपण काय केलं होतं की गव्हर्नमेंटमध्ये जाऊन लोकांना ते एंट्री कुपन वाटले होते, लोकांचे नाव नंबर आणले होते. तर ते डाटा कलेक्शन मी सांगितलं त्याच्यातलाच भाग आहे. आणि विविध प्रकार जे आहे म्हणजे कस्टमाइज म्हणतो ना आपण एक प्रकार, ग्राहकांना जसं पाहिजे त्याच्यानुसारही मग टार्गेट ऑडियन्स करायची. टार्गेट ऑडियन्स जो सोशल याच्यावर मग काय करते की प्रिंटिंग मध्ये पण आपण आहो. आधी मी प्रिंटिंग मध्ये नव्हतो, म्हणलं लोक म्हणते की तुम्ही पण प्रिंटिंग करून देतात, आता मी प्रिंटिंग मध्ये पण आलेलो आहे. म्हणजे पॉम्पलेट जे आहे, ऑटो बॅनर जे आहे, जे काही मटेरियल आहे ते मी छापून पण देतो आणि जे काय आहे ते सर्व्हिस पण आपण वाटून पण देतो. ऑटो बॅनर पण लावतो, पोस्टर, ते सगळं आपण प्रिंटिंग मध्ये पण सध्या. मला सांगा, समजा मला एकाच ऑटोवर बाब ते मागं बॅनर लावायचा आहे, तर मला बघ किती खर्च येईल? फक्त एका ऑटोचा खर्च सांगा तुम्ही. एका ऑटोचा जो खर्च आहे, एका ऑटोचा तर आपण करत नाही दादा. नाही म्हणजे उदाहरण समजा द्यायचं झालं तर बा जाहिरात जर करायची असेल बा तुम्हाला, तर एका ऑटोचा बा एवढा खर्च येते. म्हणजे एका ऑटोचा तुम्ही नाही करत, पण तो एक एक्झाम्पल. एका ऑटोचा खर्च तर एक ऑटो आपण लावत नाही, पण एका ऑटोचा जर खर्च विचारला दादांनी तर मिनिमम आणि कमीत कमी वाला विषय, तर कमीत कमी वाला आपण 200 ऑटो घेतो. एका ऑटोचा खर्च हा 250 रुपये येतो. त्याच्यामध्ये सर्व काही आलं, तुम्हाला काहीच नाही करायचं आहे, फक्त मॅटर द्यायचं आपल्याला. कमीत कमी एक ऑटो आपण लावत नाही. दादांनी जो प्रश्न विचारला, पण कमीत कमी जो खर्च दादांनी जो कमीत कमी खर्च विचारला आपल्याला, तो खर्च आहे 250 रुपये. म्हणजे 250 रुपयात समजा तो ऑटो महिनाभर फिरेल तुमच्या शहरामध्ये. बॅनर एक ऑटो आपण उदाहरणार्थ पकडून घ्या ना, 10 किलोमीटर फिरतोय, 50 ऑटो 500 किलोमीटर जाहिरात तुमची रोज करून. मग लोक म्हणतात गॅरंटी घेतात का, ऑटोवाले काढून टाकतात. आम्ही गॅरंटी घेतो. सर्वात महत्वाचं, आमच्याकडे 200 ऑटो स्वतःचे टायप आहे. शहरात जे काही ऑटो असतील 1000-2000, तर आपल्याकडे 200 ऑटो स्वतःचे टायप आहे दादा. म्हणजे असं टेन्शन म्हणजे असं नाही काढलं रे बा मी जबाबदारी घेईन, काढलं तर मी लावून देईन माझ्याकडून नवीन. ज्या गोष्टी आहेत त्या आम्ही करू सर्व तुमच्याकडून पैसे घेतल्यानंतर. मग त्या 250 रुपयामध्ये काय आलं तर सर्व काही आलं. त्याचं तुम्ही मॅटर द्यायचं काय हे करायचं आहे, तर आम्ही डिझाईन बनवू. डिझाईन बनवल्यानंतर ती तुम्हाला पाठवू. त्याच्यात काही बदल करायचे असेल, ज्याला आपण करेक्शन म्हणतो, ते करेक्शन करण्यात येईल. मग ते फायनल झालं की आम्ही प्रिंटिंग करतो, ऑटोवाल्यांना लावतो, त्याचे फोटो तुम्हाला पाठवतो आणि त्या पैशामध्ये सर्व आलं. डिझाईन, प्रिंटिंग, ऑटोवाल्याचा 1 महिन्याचा खर्च, त्याच्यानंतर टेपपट्टी वगैरे जे काही लागतं, लेबर चार्ज, सर्व इन्क्लूड आहे. बरोबर. आणि हा प्रकार जो आहे हा अमरावती सोडून आपले जे विभाग आहे ते विभागातल्या 5ही जिल्ह्यामध्ये आपण करतो.
अमरावती, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ आणि आपले तालुके सर्व. अच्छा, हो सगळीकडे हो, सुविधा ग्रामीण भागात हा प्रकार चांगला चालतो. चांगला चालते, बरोबर. ग्रामीण भागात कसं असते की जाहिरात करणारा कुठलाही आपला प्रतिस्पर्धक नसतो. एका डॉक्टरनी लावलं की लगेच त्याच्यावर दुसरं बॅनर लागत नाही शहराच्या बरोबर, मानाने. हा. तर ग्रामीण भागांकरिता, ग्रामीण भागातले जे लोक हा व्हिडिओ बघतील त्यांना सांगू इच्छितो की 10,000% तुमचे पैसे वसूल आहेत दादा. 200 रुपयात महिनाभर ऑटो तुमचा बॅनर घेऊन फिरून आला, अजून काय पाहिजे? हो, त्याच्यात हो. डिझेल टाकायची गरज नाही, काही टाकायची गरज नाही. आणि कुठला त्रास नाही आहे. हा. आणि ऑटोवाल्यांना सुद्धा काही मेंटेनन्स चार्ज वगैरे काही लागत नाही. हा, बरोबर. अशा प्रकारे ऑटो बॅनर हा प्रकार आहे, प्रभावी आहे. आणि राहिलं पॉम्पलेट, तर पॉम्पलेट हा बेसिक लोकल प्रकार आहे जो कसा आहे चालत आलेला आहे आणि चालतच राहील, पूर्वीपासून चालत येऊन बंद राहिला. होणार नाही. शेतकऱ्याच्या काही योजना असतात, शेतकऱ्या बियाण्याचं असते, खताचं असते समजा, किंवा तर शेतकऱ्यांजवळ प्रत्येकच शेतकऱ्यांजवळ कितीही डिजिटल झालं तरी नाही आहे ना, मोबाईल नाही आहे. असेल एका गावात जर 500 शेतकरी असेल तर 400 लोकांजवळ असेल, पण राहिलेले 100 जवळ पोहोचण्यासाठी पॉम्पलेट लागलच ना. मग विचारते ना लोक की कायचं आहे, काय आहे, त्याच्यातून कसं जाते. म्हणजे जिथं ऑनलाईन नाही आहे तिथं ऑफलाईन हा काय म्हणते सुवर्ण मार्ग आहे. आणि तसंही समजा आता तुम्हाला चिपकवलेलं असं पॉम्पलेट दिसूनच राहिलं बा, तर कसं आहे, मोबाईल मधली ते युट्यूबची जाहिरात 5 सेकंद नंतर स्किप करता येते. भीतीचं पोस्टर तुम्हाला फाळाच लागन आणि तरी पुढल्या मोहल्ल्यात ते तुम्हाला डबल दिसणारच आहे की नाही? तर तो म्हणजे चांगला माध्यम आहे ते. हा सगळ्यात म्हणजे आता पुढचा प्रश्न म्हणजे माझ्या थोडंसा दुरून दुरून कसं आहे, माणसाला बम हिरवं हिरवं दिसत असते का बा, बम बा अशा एवढ्या गोष्टी सांगून राहिले तर बा दन्न रप्प कमवून राहिले असन किंवा हे असन असं. म्हणजे पण शेवटी कसं आहे म्हणजे भाऊ, ते जावे ज्यांच्या वंशी तेव्हाकडे असं जे आहे की नाही, ते म्हणजे जातं जायते त्याला कळते. तर ह्या क्षेत्रातल्या अडचणी म्हणजे अशा कोणकोणत्या आहे बा, काय तकलीफ आहे ह्या गोष्टीत, म्हणजे कशी तकलीफ जाते बा काम करताना, किंवा तुमचा एखादा असा अनुभव एखाद्या असा आला असन बा का नाही यार त्यावेळेस म्हणजे असं वाटलं होतं का बा हे चुल्यात गेलं बा, हे कामधाम सोडून द्या, असा काही अनुभव? तर हे क्षेत्र जे आहे ऑफलाईन काम करत असताना, ऑफलाईन म्हटल्यानंतर काय होतं की कंटिन्यू सातत्याने पब्लिकमध्ये राहावं लागतं तुम्हाला. उदाहरणार्थ, आणि ज्या अडचणी आहेत तर अडचणी आहे, अडचणीचा भंडार आहे, रोज अडचणीचा भंडार आहे, रोज अडचणीचा पाऊस आहे, रोज काटे आहे. आणि त्या काट्यावरून चालण्याची ज्याची ताकद असेल त्याने या क्षेत्रात यावं. या क्षेत्रात इतक्या अडचणी आहे की घरून तुम्ही बाहेर निघाले, सर्वात महत्त्वाचं कामाची वेळ नाही आहे. सकाळी 8 पासून रात्री 10पर्यंत एखादा पिक्चरचा 12चा शो सुटत असेल आणि एखाद्या ग्राहकाने म्हटलं की मला 12च्या शोला वाटायचे, हो. रेल्वे स्टेशनवर गाडी येऊ राहिली बा, अमरावती मुंबई, सकाळी 8 वाजता. एखाद्या बिल्डरचे उद्घाटन आहे त्याच दिवशी, वाटायचं आहे तर वाटावं लागतं, जावं लागतं, एवढ्या सकाळी उठावं लागतं. हे एक आव्हान आहे, सकाळी उठणे, हे करणे. कधी जावं लागतं. मालटेकडीवर 5 वाजता फिरायला जाणाऱ्या लोकांना हेल्थशी रिलेटेड काही पॉम्पलेट आहे समजा, वजन वाढवा, वजन कमी करा, किंवा काही आहे समजा, एखाद्या डॉक्टरचा कॅम्प आहे समजा, हेल्थशी रिलेटेड काही औषधीचे आहे समजा, पॉम्पलेट वाटायचे आहे. तर छत्री तलाव आहे, त्याच्यानंतर आपलं विद्यापीठाकडे लोक फिरायला जातात, विमित जातात. तर सकाळी 4-5 वाजता झोपेतून उठून जाण्याची ताकद पाहिजे आणि ॲक्टिव्ह पाहिजे. तर ते ॲक्टिव्ह राहण्यासाठी काय होतं की फ्रेश होऊन जावं लागतं. मग अजून 1 घंटा आधी उठा, ती तयारी पाहिजे. आणि सकाळी रात्री 10 नंतर काम केल्यानंतर झोपायला 12 वाजले तर 4 तास 5 तास झोप घेऊन जाण्याची तेवढी तुमच्यात क्षमता पाहिजे. इथपासून घरापासूनच आव्हान आहे. असं आहे ते. तुमचा मोबाईल फोटो काढण्यासाठी तुम्हाला फोटो पाठवायचे आहे, GPS चे फोटो पाठवतो आम्ही पॉम्पलेट वाटताना. ते तर अजून सांगितलंच नाही तुम्हाला की आम्ही फीडबॅक कशा प्रकारे देतो. तर हे झालं वाटणं, पण फीडबॅक पण आम्ही देतो. फीडबॅक कशा प्रकारे देतो, आम्ही GPS चे फोटो काढतो. म्हणजे 1000 पॉम्पलेट वाटताना आपण त्याच्या मागे 50 फोटो, जे लोक भेटतात तर रॅन्डम फोटो काढतो, म्हणजे चेहरा येऊ देत नाही आम्ही त्याच्यात. बाकी लोकेशन येतं, म्हणजे रुक्मिणी नगरमध्ये उदाहरणार्थ वाटले तर रुक्मिणी नगर एरियामध्ये काय येतं, श्यामनगर येतं, राजेंद्र कॉलनी येतं, स्वामी विवेकानंद कॉलनी येतं. तर जो काही एरिया येतो त्या एरियाच्या लोकेशनचे फोटो, किती वाजता वाटले, डेट येतं, टायमिंग येतं, हे GPS चे फोटो शाळेचेही पाठवतो. त्याच्यानंतर गव्हर्नमेंट ऑफिसेसचे आतमध्ये तर फोटो काढता येत, कॅमेरा वगैरे लागले असतात, तर बाहेर पण फोटो पाठवतो. ऑफिसमध्ये पॉम्पलेट वाटल्यानंतर ॲटो बॅनरचे फोटो पाठवतो. एक म्हणजे मोबाईल चार्ज पाहिजे, तुम्ही पण चार्ज पाहिजे. काम करायचं असलं तर मग खायचं काय, तर काही खाल्लं बा, आज मटण खाल्लं, मी नॉनव्हेज खात नाही, व्हेजच खातो, मटण खाल्लं, सन्न झोपलं, सकाळी जाग नाही आली तर काम काय होईल, शिवाय तो अल्लग देते. पोरं वेळेवर नाही आले तर कस्टमर शिवाय देते. काम नाही झालं तर मग कशाला घेता म्हणते, कशाला करता म्हणते. तर इथपासून बोलणे भेटतात. तर कस्टमर म्हणते कशासाठी करता, हे करता. बोलताना तर तुम्ही भरपूर सांगता म्हणते, कामाच्या वेळेस येता म्हणते तुम्ही, आम्ही असं करतो तसं करतो, 100% गॅरंटी घेतो. आता कुठं गेली म्हणते तुमची गॅरंटी म्हणते.
आणि काम करताना काय आहे, हे काम करणं आमची जबाबदारी आहे, ग्राहकांना जबाबदारी. ग्राहक नाही आले तर काही काही लोक नाराज होतात, हे होतात, पण काम हे 100% प्रामाणिकपणे करणे ही आमची जबाबदारी आहे मित्रांनो. त्यांना ग्राहक मिळवून देणे ही आमची जबाबदारी नाही आहे. त्याकरी सर्वतोपरी प्रयत्न करणे. पॉम्पलेट वाटत असताना कोणी काही विचारलं तर सांगू शकतो, पण तो विरुंगडा म्हणून विचारत असेल तर कसं काय आपण त्यांना कसं प्रतिसाद कसा काय देणार. आणि खूप वेगवेगळ्या प्रकारची आव्हानं आहे याच्यामध्ये. पॉम्पलेट वाटत असताना लोक विचारतात कशाचं आहे, काय आहे. कोणी म्हणते एखादं समजा प्रोडक्टचं असलं समजा तर फुकट भेटू राहिलं का, जेवण आहे काय म्हणते. स्लम भागात गेल्यानंतर लोक म्हणते हे काय कागद वाटता, पैसे वाटाना म्हणते, असे म्हणते लोक. असे बऱ्याच प्रकारचे हे म्हणते. आपण म्हटलं एखादं हॉटेल उघडलं, म्हटलं नवीन, म्हटलं ना आपण म्हटलं उदाहरणार्थ त्यांना हा पदार्थ आहे समजा. आपण म्हटलं आम्ही एक शहरात आपल्या हॉटेल आहेत, रोडगा महोत्सव वगैरे, रोडगा चालू होतं आता, बहिरामची यात्रा. तर शहरातल्या हॉटेलमध्ये रोडगा वगैरे भेटते. तर एका गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये वाटताना एक गृहस्थ काय म्हणाले की म्हणे रोडगा नाही आणला काय म्हणे सोबत. तो गरम रोडगा सोबत कसा काय आणणार आहे त्यांना दाखवण्यासाठी. म्हणजे एक विचित्र प्रश्न असतात, विचित्र हे असतात. काही लोक म्हणते इथं वाटू नका म्हणते, हे नका करू शाळा महाविद्यालयामध्ये. कोणी म्हणते कचरा नका करू. अरे ज्या कागदातून तुम्हाला माहिती मिळत आहे, तुमच्या तुम्हाला त्याचे काय म्हणते माहिती व्हासाठी, जनजागृती होण्यासाठी, त्या प्रोडक्टबद्दल माहिती होण्यासाठी, त्या फ्लॅटबद्दल माहिती होण्यासाठी, त्या आजारावर तो डॉक्टर कशाप्रकारे उपचार देतो त्याच्यासाठी त्याचं शिबिर आहे. तर तुमच्या जनजागृतीसाठी हा कागद वाटला जातो. ह्या कागदाचा प्रिंटिंग खर्च वेगळा आहे, त्याच्यासाठी वाटण्याचा खर्च वेगळा आहे. तर एवढं करून जर आम्ही तुमच्याकडे कागद देतो तर हा कचरा आहे का. असं आहे. तर तो कागद तर तुमची आहे, सर्टिफिकेट आहे, डोमेशियल आहे, मग तो कचरा म्हणून तुम्ही फेकून दिला का. मग हा कागद तुम्हाला सहज कागद वाटतो का. या कागदामधून त्यांना लाखोचे काय म्हणतात लाखोचे ग्राहक मिळत आहेत, ट्युशनसाठी विद्यार्थी मिळत आहेत, डॉक्टरला कॅम्पमध्ये हे मिळत आहेत, बऱ्याच गोष्टी याच्यातून होत आहेत. लोकांना ज्यांना लोन पाहिजे त्यांना लोन मिळत आहे, ज्या शेतकऱ्यांना कर्ज पाहिजे आहे त्यांना कर्ज मिळत आहे. मग याच्यावर जर हा उपाय आहे, 15 वर्षात करताना लाखो लोकांना व्यवसाय मिळाले आणि लाखो ग्राहकांना त्यांना जे पाहिजे होतं त्यांचं सॅटिस्फॅक्शन झालं आहे, समाधान झालं आहे. त्यांना ज्या प्रकारची ज्वेलरी पाहिजे होती ते मिळाली, ज्या प्रकारचे खाण्याचे पदार्थ पाहिजे होते ते मिळाले. रंजक गोष्टी अमरावती शहरात येत राहतात. याचं अप टू डेट रोज नवीन पॉम्पलेट असतात, रोज नवीन आव्हान असतात, रोज नवीन कस्टमर असतात. आव्हानं खूप सारे आहे. फोन येतो, हां कोण बोलू राहिला, पुढच्या व्यक्तीचं कधी कधी नाव माहीत नसते, त्याचं गाव नसते. भेटायला जातो आणि कधी कधी काय होतं 100 व्यक्तीला भेटल्यानंतरही एकही काम मिळत नाही, निराशा होते. म्हणजे काहीतरी आपण काय म्हणते डोक्यामध्ये विचार करून ठेवतो ना अश्विन दादा. आपण काय होतं की मी तुमच्यासोबत बोलतोय, अश्विन दादांना सांगू इच्छितो. आता मी सांगू इच्छितो कारण तळमळ ही 15 वर्षापासून आज जेव्हा तुमच्या समोर येतोय तर काय होतं की लोकांना काय वाटतं की नाही बा हे कागद वाटणं बा रस्त्यावर किती सोपं आहे, किती हे आहे. खूप सारे आव्हान आहे. ॲटो बॅनर लावत असतानाही खूप सारे आव्हान. भैया हमारे को लगाव, आमचे ॲटो टायप आहे, आम्ही कोणताही ॲटो रस्त्यावरचा पकडून लावत नाही. भैया हमारे को लगावना, भैया हाँ इतने मिल रहे क्या पैसे, भैया ऐसा है क्या, भैया वैसा है क्या, भैया निकल गया. असं नाही. प्रत्येक गोष्टीला त्यांना सिस्टमॅटिक ठेवणे, त्यांना रूल्स अँड रेग्युलेशनमध्ये बसवणे, जे काही नियम असतात त्यांनी व्यवस्थित केलं पाहिजे, ठेवलं पाहिजे. त्याच्यासाठी नियमांचा वापर करून त्यांना बरोबर ते कंट्रोलमध्ये राहिलं पाहिजे. त्यांनी महिनाभर बॅनर ठेवलं पाहिजे, पोस्टर लावण्याच्या पद्धती, जे काही आपला ग्रुप आहे समजा, जे काही आपल्याकडे काम करतात समजा, जे काही आपले ग्रुप मेंबर आहेत त्यांनी व्यवस्थित वेळेवर आलं पाहिजे. त्याच्यासाठी त्यांच्यासोबत खडतर बोलणे. 10वीचे पेपर असतात, विद्यार्थी पेपर जेव्हा सुटतो समजा तर एक अर्धा तास अगोदर पोहोचणं कंपल्सरी असतं. म्हणजे 1 तास आमची ॲक्टिव्हिटी असते. उदाहरणार्थ 12 वाजता पेपर संपणार आहे तर 11:30ला आम्ही तिथे जातो. त्याच्यानंतर तिचा फोटो जो आहे तो सेंटर समोरचा एक काढून पाठवावा लागतो. तर तो वेळेवर जर नाही पोहोचला, तिथे कस्टमर पाहण्यासाठी येतो, तर मुलांना तिथे हे करणे, 10 वेळा त्यांना कॉल लावावा लागतो. तरीही ते मुलं पोहोचत नाही. तर त्यांना ते पोहोचले पाहिजे म्हणून त्यांना कॉल लावणे, त्यांचे अपडेट घेणे, त्यांचे फोटो पाठवणे. इलेक्शनच्या वेळेस मोठ्या प्रमाणात काम असते जाहिरात म्हटल्यानंतर. तर या सगळ्या गोष्टीचं नियोजन करणे तर हा खूप खडतर, म्हणजे सुरुवात केली तेव्हापासून तर आजपर्यंत आणि पुढे पण हा एकदम म्हणजे खडतर अडचणी आम्हाला येतात. पण आता कसं सवय झालेली आहे आणि काट्यावरून चालण्याची जी सवय झाली आहे त्याच्यामुळे ते काटे जे रुततात ते आता त्याच्यात झेलण्यात. कोणी काही म्हटलं आम्हाला, कोणी काही बोललं, हां कचरा करता का इथे, हे करता का, हां कशाला वाटतं हे कागद, हां आम्हाला गरज नाही. आम्ही म्हणतो थँक्यू सर, आभार मानतो आम्ही. आणि पोलाइटली बोलणं शिकलो. लोकांनी काहीही म्हटलं, लोकांनी कसंही काही म्हटलं, तर आज आपलं अस्तित्व काय आहे या कागदांमुळे, ज्याला तुम्ही कचरा समजताय, ते आज आम्हाला कळलं आहे. त्याच्यामुळे आम्ही पुढे जात आहो आणि या खडतर मार्गाचा नेहमी सामना करत आहो, हसत करत आहो आणि पुढे पण करत राहू. म्हणजे तुम्ही एक सांगा, आता जाहिरात म्हटलं
तर म्हणजे चांगले बेकार असे दोन्ही म्हणजे आता काय आहे ते जसं आता ऑनलाईन ते पैसे लुटतात लोकांचे, तर काही पॉम्पलेटवालेही असते, ते असते ना बा एक का डबल करो, तर असे एखादं भेटलं नाही का कोणी का बा ज्याचं बा असं आलं असन का बा हे आणि तुम्हाला असं माहीत पडलं का हे 420 आहे बा हो. वाचण्यावरूनच, असा काही आहे का एखादा आयटम सांगा? तर असे बरेच असतात, काही होत नाही त्याबद्दल बोलणार नाही, पण असतात. पॉम्पलेटमध्ये तर नाही, पण असतात असे प्रकारचे. मग त्याला कशा प्रकारे उत्तर द्यायचं ते पण आपण करतो, आणि कशा प्रकारे याला टाळायचं की जनतेची फसवणूक नाही झाली पाहिजे ते पण आपण करतो. म्हणजे केसाचं होतं एक ॲटो बॅनर होते, पॉम्पलेट तर नव्हतं, हां. की केस ते लावून भेटतात म्हणे, पण मुळातच जे नॅचरल असतं ते नॅचरल असतं, हां हां नैसर्गिक असतं. आणि कसं आहे की कोणी काही लावून दिले तर केस येत नाही. हां ओरिजिनल म्हणजे डुप्लिकेट गोष्टी ह्या डुप्लिकेटच असतात, आणि जे ओरिजिनल असतं ते ओरिजिनलच असतं. तर ज्या फसव्या आम्ही पण जागरूक राहतो, कारण कोणी काही आम्हाला विचारलं तर आम्ही पहिले वाचून घेतो. जाहिरात करताना रोज पॉम्पलेट जेव्हा वाटतो तेव्हा वाचून घेतो, आणि कारण कसं आहे कोणी विचारते कशाचं आहे, काय आहे, कोणाचं आहे, तर आम्ही माहिती घेतो. आणि असे जर काही असेल लोक जे फसवणूक करतायत बा जनतेची, स्वतःच्या हितासाठी आमचा जर वापर करून घेत असाल, तर अशा लोकांपासून आम्ही दूर राहण्याचा प्रयत्न करतो, किंवा अशा लोकांची जाहिरात न करणे हा मार्ग आम्ही निवडतो. मला तुम्ही एक सांगा, आता समजा जर एखाद्या नवीन पोट्ट्याले बा हे चालू करा असेल तुमचा धंदा, हम्म, का बा ये आयटम अच्छा दिख रहा, हम्म, हिंग लगे ना फिटकरी रंग चोखा, हम्म, तर किती साधारणतः खर्च येईन बदले व्यवसाय एक आता जर समजा असं मला करायचा असेल सुरुवात एका, म्हणजे हाच व्यवसाय तुमचाच हम्म, सेम बा कॉपी मारायची आहे बा हम्म. तर कॉपी मारणं एवढं सोपं नाही आहे. ओरिजिनल ते ओरिजिनल असतं, आणि सर्वात महत्त्वाचं त्याचा स्वतःवर कोणताही, हाच व्यवसाय नाही, कोणताही व्यवसाय करताना स्वतःवर विश्वास पाहिजे, सर्वात महत्त्वाचं. कारण मी जे करत आलो आहे ते मी आहे, तुम्ही आहात. तर तुम्हाला एक स्वतःमध्ये सर्वात महत्त्वाचा कॉन्फिडन्स पाहिजे, आणि तुमचं एक संवाद कौशल्य लागतं, चांगलं तुम्हाला बोलता आलं पाहिजे. राहिलं किती पैसे लागते, तर पैसे याच्यात लागत नाही. मिनिमम 1000 तुमचे व्हिजिटिंग कार्ड वगैरे तुम्हाला छापायचे असेल तर त्याला जो काही खर्च लागतो 2000-5000 खर्च भरपूर झाला, किरकोळ खर्च. तुम्ही 1000 रुपयातही हा व्यवसाय चालू करू शकता. म्हणजे मी 1000 रुपयाचे पॉम्पलेट छापले, 1000 रुपयाचे, हो थेच पॉम्पलेट मीच वाटले का बा मी पॉम्पलेट तुमचे वाटून देईन, हो बस. आहे की नाही? मस्त आयटम हा, तर कसं तयारी पाहिजे, मग त्याच्यात गिऱ्हाईक भेटेल का, तुमचा विश्वास ना. तुम्ही समजा म्हटलं असं, तर लोक काम देतील का? तुम्हाला कोण ओळखतं? तुमच्या ओळखी लागेल, पाडकी लागेल, रेफरन्स लागेल. माझ्याकडे जे काम आहे, मग 14-15 वर्षामध्ये माझे 5000 ग्राहक असतील, तर त्याच्यातले 50% ग्राहक हे रेफरन्सवर आहे. लोकांना काम आवडलं ते देतात, जिथे मी प्रिंटिंग करतो त्यांना आवडलं ते देतात, ते त्याच्या नातेवाईकांना सांगतात, मित्रांना सांगतात, नवऱ्याला आवडलं तर बायकोचा व्यवसाय असेल तर तो बायकोला सांगते याच्या ऐकून कर बाई, हो तुला पुढं जायचं असेल तर, नाही तर तुझे ब्युटी पार्लर उद्या बंद होते. अशा गोष्टी आहेत, आणि खर्च काहीच नाही आहे याच्यामध्ये. सर्वात महत्त्वाचं स्वतःवर विश्वास पाहिजे, लोकांशी कनेक्टिव्हिटी जोडण्यासाठी तो जो काय म्हणते तुमचा जनसंपर्क हा दांडगा असावा लागतो. जर तुमचा जनसंपर्क जर दांडगा असेल तर तुम्हाला या व्यवसायामध्ये कोणीच रोखू शकत नाही, आणि 100 पैकी 10,000% प्रामाणिकपणा हा तुमच्या रक्तामध्ये लागतो. नाही तर तुम्ही पॉम्पलेट नेले, पांटेलेवाल्यांना दिले, भाजीच्या गाडीवर दिले, खर्रेवाल्यांना दिले, आणि नाश्तेवाल्याला दिले, आणि तिथंच तुम्ही वाटू राहिले, एखाद्या डॉक्टरचे वाटू राहिले, तो डॉक्टर 10 मिनिटांनी नाश्ता करायला तिथं गेला, तर तुमची आपत्ती येऊ शकते तिथं. त्याच्यानंतर तुम्हाला लोक बघणार पण नाही, आणि लोक काम पण देणार नाही. एकदा विश्वास, जाहिरात क्षेत्र हे असं आहे की एकदा विश्वास उडाला की तेथे एक ऑप्शन नाही, लोकांकडे 10 ऑप्शन. मी शिकवलेले लोकही पण शहरात काम करत आहेत, आणि सातत्याने ते काम जे चांगल्या प्रकारे ते इन्कम कमावत आहे, चांगल्या प्रमाणे ते आर्थिक तडजोड करत आहेत. 2 ते 3 लोक आहेत जे चांगल्या प्रकारे करत आहे, जे माझ्याकडे 7 वर्ष 10 वर्ष शिकले, आणि आजही आम्ही सोबत आहोत. असं नाही ते त्यांच्या गुरुला विसरले बा म्हणून. ते कधीच त्यांच्या गुरुला विसरत नाही, आणि गुरुला विसरणारा कितीही पुढे गेला तरी तो जो गुरुला विसरतो तो आयुष्यात कधी हे होत नाही, म्हणजे समाधानी राहू शकत नाही. अशा गोष्टी आहेत. आणि खर्च काही नाही, दादानी ज्या प्रकारे विचारलं, खर्च काही नाही. सर्वात स्वतः विश्वास पाहिजे, ॲक्टिव्हनेस पाहिजे, आणि पैसा आला बा तर मग तिथं स्थिर होऊन जायचं, काम करायचं नाही, लोकांना कार्ड वाटायचे नाही, लोकांशी भेटायचं नाही, कनेक्टिव्हिटी ठेवायची नाही, काम वेळेवर करायचं नाही, त्याचा अपव्यय करायचा, व्यसन करायचं. मोठ्या प्रमाणात पैसा येतो, कारण इथे एक अशी स्टेज येते की 5 वर्ष जर तुम्ही व्यवस्थित काम केलं, जे अमरावती बाहेरून ऐकत आहे ते लोक करू शकतात. माझा नंबर वगैरे मेन्शन करतीलच आहे व्हिडिओमध्ये.
तर माझ्याशी संपर्क करू शकता तुम्हाला करायचं असेल तर. महाराष्ट्रात अमरावतीत मी करतोय, तर महाराष्ट्रात ज्यांनाही करायचं आहे, स्त्री पुरुष कोणीही करू शकतं हे. पण सर्वात महत्त्वाचं वेळेचं बंधन नाही. संपूर्ण वेळ तुम्हाला द्यावा लागतो. कधीही जाण्याची तयारी पाहिजे, तुमचा स्वतःवर विश्वास पाहिजे, तुम्ही जनतेशी नाही स्वतःशी 100% प्रामाणिकपणे पाहिजे. आणि कितीही मोठा पैसा आला तर तुमचे पाय जे आहे ते जमिनीवर पाहिजे. तुम्ही शून्यापासून तर लाखो रुपयापर्यंत कितीही पैसे कमावू शकता. तुम्ही किती पैसे कमवायचे, किती रेट ठरवायचे, याचा सर्व तोपरी निर्णय तुमचा मालक म्हणून तुमचाच असतो अश्विन भाऊ. पैसे याच्यात काही लागत नाही, पैसे यामध्ये काही लागत नाही. पण कसं आहे गुंतवणूक, हे सांगितलं की दादांनी सांगितलं की पॉम्पलेट छापू शकतात बा. व्हिजिटिंग कार्ड तुम्ही जरी छापले 4-5 हजार वाटले, लोकांशी भेटत राहिले, कनेक्टिव्हिटी करत राहिले, आणि तुम्हाला स्थिर होण्यासाठी जवळपास 3-4 वर्ष लागतात. आणि ह्या कामामध्ये काय म्हणते लोक मिळायसाठी, ग्राहक मिळायसाठी 1-2 वर्ष सहज खूप मोठी प्रोसेस आहे. कारण जोपर्यंत विश्वास बसत नाही, लोकांचा विश्वास बसत नाही. कारण आजही लोकांचा नवीन काम देताना तो इतका खर्च जर करतोय, प्रिंटिंगचा सगळ्या गोष्टीचा करतोय, नवीन व्यवसाय उभारतोय लाखोचा, तो जर तुमच्या भरोशावर वाढणार असेल तर तो तुमच्यावर का बरं विश्वास ठेवेल? तुम्ही अनोळखी आहात, तुमच्यावर का बरं विश्वास ठेवून तो तुम्हाला हे देईल? तर विश्वास हा भाग खूप महत्त्वाचा आहे. आणि एकदा तुम्ही विश्वास जिंकला की तो ग्राहक तुम्हाला नेहमी, मग तो तुमच्याकडे काहीच येत नाही. एकदा तुम्ही विश्वास जिंकला की तुमचा मार्ग सुरळीत होत जातो. आणि 4-5 वर्षानंतर तुमचा व्यवसाय स्थिररित्या हा ऑफलाईन पद्धतीने असा चालू होऊ शकतो. आणि बऱ्याच अडचणी आहे, आणि प्रत्येक क्षणी त्या अडचणी झेलण्याची जर ताकद तुमच्यामध्ये असेल मित्रांनो, तर तुम्ही हा व्यवसाय आरामात करू शकता कमी भांडवलीत. मला तुम्ही आता एक, म्हणजे हा वैयक्तिक प्रश्न आहे तसा पाहिला तर, हो. पण तरी सांगाच बा, हो. का हे जे काही तुम्ही समजा करता, हो. याच्यातून तुमचा जो टर्नओव्हर आहे, म्हणजे तुम्ही किती छापता? आता दादांनी म्हटलं छापता, आपण तर किती छापून राहिला आजकाल सांग नाही तर तर छापताचा विषय कसा आहे की स्थिर इन्कम जे आहे, हे स्थिर इन्कम याच्यामध्ये नाही. इथं कसं आहे, पेराल ते उगवेल. किती पेराल म्हणजे गवंडी कामासारखा विषय आहे इथं. हा, पण तरी एक म्हणजे आता तुम्ही एवढ्या लेवलले करून आले तर अंदाजे सांगायचं जर झालं तर, सांगायचं झालं तर तुम्ही 50 पर्यंत करू शकता. 50,000पर्यंत तुमचं होतं, बरोबर आहे. पण लोकल लेवलला सुरुवातीला तुम्ही जेव्हा करता तुम्ही सुरुवातीचे वर्ष तुम्ही 10 पर्यंतही नाही जाऊ शकत. सर्वात महत्त्वाचं कसं आहे की तुमचा जनसंपर्क किती आहे, तुम्ही किती अपडेटमध्ये काम करता, तुमच्याजवळ काय म्हणते मॅनपॉवर किती आहे, तुमच्याजवळ कामं करणारे त्यांच्याकडून तुम्ही काम कशा प्रकारे करून घेता, तुमची मॉनिटरिंग कशा प्रकारे आहे, या सगळ्या गोष्टीचा बेरीज होते. आणि स्वप्न पाहणारा व्यक्ती या क्षेत्रामध्ये टिकत नाही. वास्तव्य ज्याचं आहे, ज्याचे पाय मुळात आहे, ज्याला मुलांची जाणीव आहे. आणि आपल्यापेक्षा मी या 15व्या वर्षामध्ये जेव्हा पदार्पण करतो आहे पुढे 2025मध्ये, तर मी सांगतो, मी इथे का बरं या क्षेत्रात 15 वर्ष झाले सातत्याने का बरं टिकलो आहे, की जाणीव असली पाहिजे सर्वात महत्त्वाचं आपल्यामध्ये, की ज्या लोकांचं आपण काम करतोय ते काहीतरी खर्च करतायत, बरोबर आहे, मोठ्या प्रमाणामध्ये स्वतःच्या कामाशी इमानदार राहिले पाहिजे. जे सर्व्हिस तुम्ही देऊन राहिले, जे काही आपण देतोय, तर कसं असते की पॉम्पलेटची किंमत आज 1000 प्रिंटिंगची मल्टी कलर वगैरे पकडला 1400-1500 रुपये आहे समजा. म्हणजे 10,000-20,000चा जर तो माल देऊ राहिला, ॲटो बॅनर देऊ राहिला, लाखोचा तो बिझनेस टाकू राहिला, बरोबर आहे. आणि एकदा काम केलं की तो त्या तुमचं काम वाढत जातं तिथून. आज जर 10,000चं काम दिलं, पुढे तो तुम्हाला 5 लाखाचं 10 लाखाचंही काम तुम्हाला देतो. तर तुम्ही किती छापू राहिले, हा विषय कसा आहे की तुम्ही सगळ्या गोष्टी कशा मॅनेज करता याच्यावर तुम्ही पैसे छापू शकता. मी उत्तर तर दिलं आहे दादाला की 40-50 पर्यंत आपण छापू शकतो. आपण कितीही पैसे छापू शकतो, पण त्यासाठी तुमची प्रोसेस लागते की लोकांना कनेक्टिव्हिटी ठेवणे, किंवा मग माणसं ठेवा, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह ठेवा, कामं आणण्यासाठी, कॉलिंग करण्यासाठी मुलगी ठेवा. तर या सगळ्या गोष्टी सध्या तरी मी स्वतःच करतो आहे. आणि तरी मी 15व्या वर्षात पोहोचलो. आणि जाणीव पाहिजे, जे मुलं आहे काम करणारे, हे स्पर्धा परीक्षा करणारे, पार्ट टाइम करणारे मुलं असतात, काही गरजू स्त्रिया असतात, काही वयस्कर माणसं आहे ज्यांच्याकडून काही कामं होत नाही, असे माणसं आहे आपल्याकडे, ज्यांना मग आपण किरकोळ एका जागेवर उभं राहून वगैरे जे काम असतं 300-400 रुपये असं असतं. आणि जास्त वर्किंग अवर नसतात. घरोघरी वाटायचं आहे तर कसं असतं की 4 ते 5 घंट्यामध्ये 1000 पॉम्पलेट आपला पोरगा वाटून टाकते. जीपीएसचे फोटो देतो आपण, एरियाचे पूर्ण लिस्ट देतो, सर्व अप टू डेट गोष्टी. आणि या लोकांना आपल्या पैशामधून फुल नाही फुलाची पाकळी जर त्या स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्याला, तो जर 8 घंटे अभ्यास करत असेल आणि 3 घंट्यात जर त्याला 3 घंटे 4 घंटे कामं करून जर 300-400 रुपये जर मिळत असेल, तर फुल नाही फुलाची पाकळी गेली पाहिजे. या जाणीवेतून जर मी काम करतोय, तर ही जाणीवही महत्त्वाची आहे. त्याच्यामुळे मी इथे टिकून आहे. बाकी तर पैसा भरपूर कमवता येते. तुम्ही किती कमवता, तुमच्या क्षमता किती आहे,
तुमचा जनसंपर्क किती आहे, किती लोकांकडे तुम्ही पोहोचता, त्यांना तुम्ही अप्रोच कशा प्रकारे करता, तुमचं काम कशा प्रकारे समजावून सांगतात आणि कशा पद्धतीने तुम्ही त्यांना ग्राहक मिळवून देता किंवा मिळवून देण्यास मदत करता. मिळवून देणं ग्राहकांना हे तुमचं काम नाही, पण ग्राहकांपर्यंत ती जाहिरात पोचवून 1000 पॉम्पलेट वाटले पण ग्राहक नसेल येत, पण त्याला 20 जर कॉल केले तर तुम्ही काम प्रामाणिकपणे केलेलं आहे. हे तुमच्या कामाचं पोचपावती आहे समजा. तर राहिलं पैसे छापाचं, तर पैसे कितीही छापता येतात, हा विषय नाही. मी अंदाजे 40-50 पर्यंत आरामात करतो आहे आणि हा प्रवास पुढे चालूच राहील असाच. बरं, आता शेवटचा प्रश्न घेऊ आपण. म्हणजे जे नवीन नवीन पोट्टे आहेत, काही ना काही कोणी म्हणते कॅफे टाकतो, कोणी म्हणते चहाचं कॅन्टीन टाकतो, कोणी म्हणजे सरळ सरळ कोणी म्हणते एंटरप्रेनर बनतो. म्हणजे आजकाल जास्त वाढून आलं भारतात. तर म्हणजे डिजिटलमध्ये म्हणा, काही म्हणा, म्हणजे बा व्यवसाय टाकतो बा. तर व्यवसाय देणाऱ्या पोरायले बा आजच्या काय तुम्ही असा सल्ला द्याल का बा कोणती गोष्ट केली पाहिजे, नाही केली पाहिजे? सर्वात महत्त्वाचं कसं आहे की स्वतःला जे आवडत असेल, जसं तुम्हाला चित्रकला आहे समजा, वेगवेगळे जे आहे समजा चित्रकला आहे, एखादा छंद आहे समजा शालेय जीवनापासून, तुम्हाला जे करायचं आहे ते करा. सर्वात महत्त्वाचं, तुम्हाला जे काही आवड आहे, समजा तुम्हाला फोटोग्राफरची आवड आहे, समजा तुम्हाला नाचण्याची आवड आहे, तर त्याच्यात करिअर होऊ शकतं. मग कधी इकडे आड आणि तिकडे वीर नाही. बाप म्हणते, घरचे म्हणतात अभ्यास कर, बाप म्हणते अभ्यास कर म्हणून अभ्यास नाही. तर तुम्हाला जे आवडते ते करा. मी माझं उदाहरण देतो, त्याच्यातून तुम्ही समजून घेऊ शकता. मी पॉलिटेक्निकलला होतो, ॲडमिशन घेतली 2011ला. डायरेक्ट सेकंड इयर ॲडमिशन भेटली. 10वीत वगैरे अभ्यास नाही करायचो मी, असंच म्हणजे खेळायचो बाहेर. तर 44.61 असे काहीतरी मार्क मिळाले. तर सायन्सला ॲडमिशन होणार नव्हती, म्हणजे होती तर आपल्याला करायचं नव्हतं. तर मी विषय कसा झाला, ज्याच्यात मुलं ॲडमिशन घेते, आर्टही नाही, कॉमर्सही नाही, सायन्सही नाही दादा, तीनही नाही, ना घरका ना घाटका. MCVCला ॲडमिशन घेतली. बढिया. हो. तर MCVCला ॲडमिशन घेतली. तिथं तर काय राहते, काही नाही राहत. तिथं डायरेक्ट होऊन जाते. मराठी, इंग्लिश आणि काही ते विषय राहते. बस खतम. डायरेक्ट विषय राहते. सेंटरी कॉलेजेस होतं, जमला तिथून विषय. डायरेक्ट सेकंड इयर पॉलीला ॲडमिशन घेतली. तिथं सारा शिकवे इंग्लिशमध्ये. आपण सेमी इंग्लिशचे विद्यार्थी, इकडे MCVC एकदम मध्ये. तिथं वाजला बँड. मग काय झालं, पॉली सेकंड इयर केल्यानंतर पहिल्याच वर्षात विषय राहिले. नंतर मग कसं तरी करून ते विषय काढले. थर्ड इयरला गेलो. थर्ड इयरला ते विषयच नाही निघाला. 1-2 विषय बॅक राहत होते. पण मी स्वतःशी प्रामाणिक होतो. मला जे करायचं होतं हे काम मी करतच होतो 2011 पासून. पॉलिटेक्निकली मी हे करत होतो. तर पॉलिटेक्निकलचे पेपर बॅक असताना मी मुक्त विद्यापीठातून BA केलं, MA इंग्लिशही केलं. काम चालूच होतं आपलं. मुलं लावून काम करत होतो. काम मी स्वतःही करत होतो, पण कामातला दगा नाही दिला. बॅकलॉगचे पेपर असताना मी काय केलं, बॅकलॉगच्या पेपरला जात नव्हतं, पण काम असेल तर कामाला जात होतो. असं आहे ते काम. ज्याच्यात आवड आहे त्याच्यासाठी सवड काढली पाहिजे मित्रांनो, हे मला याच्यातून सांगायचं आहे. जर तुम्ही सवड काढाल, तुम्ही जर हे कराल, तुम्ही जर नशा कराल, नशा तुम्ही बिडीचा सिगरेटचा कराल तर तुमच्या शरीराला हानी पोचू शकते. पण नशा जर तुम्ही मेहनतीचा कराल मित्रांनो, तर तुम्हाला घवघवीत यश मिळू शकते. मी तिथं बॅकलॉगच्या पेपरला जात नव्हतं, घरून निघत होतो, एखाद्याचं पॉम्पलेटचं काम असेल तर करत होतो. असं आहे ते. त्याचं फळ आज मला मिळतं आहे. 15व्या वर्षात मी येतो आहे. रेकॉर्ड झालं तर. आणि संदेश जर दादा म्हणते काय संदेश द्याल, तर कागद वाटणाऱ्यांना पण अचिव्हमेंट मिळू शकते. तर महाराष्ट्र उद्योगरत्न पुरस्कार मला 5 मेला मागे मिळाला. एक संस्था आहे इथे आपल्या वरुडला, त्या संस्थेकडून पुरस्कार, कलाजीवन बौद्धिशीय संस्था आहे. अच्छा. हो. तर त्याचे जे अध्यक्ष आहे ते जीवन ठाकरे सर म्हणून आहेत, अपंग आहेत. तर त्यांच्याकडून तो खूप कमी लोक होते महाराष्ट्रातले, 40-50 लोकांना तो महाराष्ट्र उद्योगरत्न पुरस्कार तो मिळाला आपल्याला. आणि अचिव्हमेंट करतोय आपण. पॉम्पलेट वाटले मग का कागदच वाटले का, कागद वाटण्यात पण अचिव्हमेंट केली आहे. लाखो 2014ला मी एक होतं, कंपनीचं नाव नाही घेणार मी, त्याचा बिझनेस रन करायचा होता. ते वजन वाढवा वजन कमी करा म्हणून येतो आणि लोकांचं हे आहे हा ते वाला आहे. कंपनीचं नाव नाही घेणार मी. वजन वाढवा वजन कमी करा किंवा घरी बसूनच काम करा बा. हा तर तो एक तर त्याची एक लहर आली होती तेव्हा. जेव्हा ती लहर आली होती राजनीतीमध्ये, तेव्हा इकडे हे लहर आली होती. तर ती लहर जी आली होती तेव्हा त्याचे 10-15 ऑफिसेस तिथे उघडली. त्याला ते क्लब वगैरे काहीतरी म्हणतात. असं आहे ते गरम काहीतरी देतात पाण्यामध्ये.
असं त्याचं असते, बऱ्याच गोष्टी होतात. तर त्याचे 10-15 तिथे पण मी 10-15 लाख पॉम्पलेट वाटले. असा प्रकारचाही एक इतिहास मी तिथे घडवला. म्हणजे हा. अमरावतीतही 15-20 लाख वाटले, तिकडेही वाटले घरोघरी. काही रेट नव्हता तेव्हा, 100 रुपये 1000 वाटत होतो मी तेव्हा. अच्छा. आज तर खूप पुढे गेलेलो आहे आम्ही. आणि सगळ्या ठिकाणी वाटायचो. आणि परिस्थिती अशी होती की खडतर मेहनत, जी सांगितलं मी, पुढे जर जायचं असेल तर, की तिकडे एअरपोर्ट आहे नांदेडला. नांदेडला मी वाटायचो. तर रोज लोक आपल्यापेक्षा तिकडे थोडेसे अवेअर आहे. 3 वाजता 3:30-4 वाजताच फिरायला निघतात. तर तेव्हा मी तेव्हा जायचो वाटायला. मी स्पर्धा परीक्षेच्या अभ्यास करणाऱ्या रूममध्ये झोपायचो. त्या मालकाने दिली होती, त्याच्याच घरी भाड्याने रूम होती ते. तर तिथे मी झोपत होतो. तर ते मुलं म्हणायचे मला की म्हणे दादा म्हणे आम्ही अभ्यासासाठी उठत नाही, तुम्ही कागदासाठी उठता म्हणे. म्हणजे कामाबद्दल डेडिकेशन असलं पाहिजे. मग ओतून काम करण्याची तयारी असली पाहिजे मित्रांनो, हे मला याच्यातून सांगायचं आहे सर्वात महत्त्वाचं. आणि संध्याकाळी कधी कधी 12 वाजायचे, नाटकाचे प्रोग्राम आहे, पिक्चरचं हे आहे, तर संध्याकाळी 12 वाजता 1 वाजता झोपून 4 वाजता उठायचं, 2-3 तासच झोपायचं आहे कामाला गेल्यानंतर. घरूनही मी खोटं बोलून जायचो, घरच्यांनाही माहीत नव्हतं, बॅकलॉग लागले होते, मदत हे असायचं. घरी मी सांगायचो काहीतरी शिबिर आहे, हे आहे, असं खोटं बोलायचो. पण कशासाठी? तर आपल्या कामासाठी. आज जे काही मला अस्तित्व दिलं आहे या कागदांनी दिलेलं आहे, या कामाने दिलेलं आहे, या ऑफलाईन जाहिरातीने दिलं आहे. तर कामाबद्दल तुम्ही हे असलं पाहिजे. तुम्हाला कितीही पैसा मिळाला, कामाबद्दल तुम्ही काय म्हणते त्याला सिरियस असलं पाहिजे, सातत्य तुमच्या कामामध्ये असलं पाहिजे. नाही तर आज एखादं काम झालं, 20 लाखाचं काम झालं आणि मी 1 महिना बसतो आणि पुष्पा पाहायला जातो, असं करू नका. मी 4 दिवस टॉकीजमध्ये जाऊन पडतो, मैत्रिणीले फिरवाले नेतो, सहलीला जातो आणि मामाच्या गावी जातो, असं करू नका. तुमच्या कामामध्ये रोज सातत्य ठेवा, टाईम टेबल आखा, लोकांना भेटण्याचा वेळ ठेवा, याचा हे ठेवा. आणि काय करू शकता तर तुम्ही कोणताही व्यवसाय करू शकता. चहा टपरी झालं, खूप सारे व्यवसाय आहे, गुगलवर पाहाल तर खूप सारे व्यवसाय मिळतात. तुम्हाला ज्याच्यात आवड आहे ते करा. आणि घरचे म्हणतील म्हणून, घरचे म्हणतील मित्र म्हणून, कारण आयुष्य तुमचं आहे, तुमच्या हातात आहे, ते असं वाया जाऊ देऊ नका आयुष्यातला हा. आणि वेळेला खूप हे आहे. तुम्ही जर म्हणाल की तुम्हाला सलूनची आवड आहे, मग मी क्लास करतो आणि मी नंतर हे करतो, तर आज जर ठरवलं तर आज काहीतरी पाऊल उचला. म्हणजे पाऊल उचला, नाही 100 पावलं चालणं होणार तर 10 पावलं जरी चाललं तर पुढचे 90 पावलं बाकी आहे, 10 पावलं आज तुम्ही चाललेले आहे. तर त्यासाठी मेहनत घ्या, सातत्य ठेवा, स्वतःवर विश्वास ठेवा, चांगले पुस्तकं वाचत चला, त्याच्यातून काहीतरी मिळतं. म्हणजे काहीतरी प्रवास करत चला, चांगल्या ठिकाणी जात चला, ऐतिहासिक ठिकाण पाहत चला. महापुरुषांचे विचार, रतन टाटा आहेत, त्याच्यानंतर बरेच लोक आहेत जे उद्योग क्षेत्रातले आहे. तुमचं जे वेगवेगळं क्षेत्र असेल, तर फुटबॉल असेल समजा, क्रिकेट असेल समजा, किंवा जसं आपला डॉली भाऊ आहे समजा चहा, तर असे बरेच लोक आहे समजा. अमरावतीमध्येच आहे, अश्विन दादा आहेत आपले. नाही, आमचा कोणता आमचा व्यवसाय नाही आहे. आम्ही अश्विन दादा आहे समजा, तर अश्विन दादा आता म्हणतात व्यवसाय नाही आहे, पण अश्विन दादाची क्रिएटिव्हिटी करतायत. आता पुष्पांचं त्यांचं गेटअप पाहायला असेल तर त्यामधून ते लोकांना हसवतात, हे करतायत. तर हे झालं त्यांचं छोटं पाऊल. पण मी म्हटलं ना पाऊल उचला, तर या पावलामधूनही हे दिग्गज कलाकार भारतातला ते घडू शकतात. अशा प्रकारे तुम्ही घडू शकता. म्हणजे मला काय सांगायचं, जे आवड आहे त्याच्यासाठी सवड काढली पाहिजे मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं. आणि ओतून काम केलं पाहिजे, डेडिकेशन केलं पाहिजे, पाय जमिनीवर राहिले पाहिजे नेहमी, कितीही मोठे व्हा तुम्ही, असं आहे ते. आणि बेसिक गोष्टी करत चला, ज्या बेसिक गोष्टी असतात त्या करत चला. म्हणजे सकाळी लवकर उठणे, व्यायाम करणे, हे करणे. जर तुमचं शरीर स्ट्रॉंग नसेल, इकडे तुम्ही 20,000 कमावले आणि रात्री दारूचा बंपर घेऊन बसले, पिझ्झा खाऊ राहिले, अरे शरीर वाढलं कसा वाटशील पॉम्पलेट बाबू तू? मग कसा हे करशील? जागेवर बसून राहिला, अटॅक आला तुला, कसं होईल? म्हणजे कसा काही व्यवसाय पुढे नेऊ शकशील आजारी जर राहशील तर? त्याच्यामुळे कसं आहे की एक हे बनवलं पाहिजे तुम्ही, एक टाईम टेबल म्हणजे पुस्तक वाचणे, लोकांच्या भेटी घेण्याचा वेळ, त्याच्यानंतर संवाद कौशल्य असलं पाहिजे. आणि अजून शिकलं पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्याला सांगतात की माणूस हा शेवटपर्यंत जीवनामध्ये विद्यार्थी असतो, बरोबर आहे? तर कसं आहे, तुम्ही जीवनामध्ये विद्यार्थी असतात, तुम्ही शिकलं पाहिजे. कसं आहे, पैसा कमवण्यासाठी तेच रटाळ नाही झालं. ऑफलाईन जरी क्षेत्र असलं दादा, तर याच्यात बदल करावे लागतात लोकांच्या गरजेनुसार, बरोबर आहे ना? डिमांडनुसार असं आहे ते. आता मोबाईल आले तर त्यांना कसं अपडेट देणे, सगळ्या गोष्टी मोबाईलवर जास्त होतात. तर अपडेट राहणं पण त्या गोष्टीमध्ये गरजेचं आहे. सर्वात महत्त्वाचं गरजेचं आहे अपडेट राहणं. आणि या प्रकारेच तुम्ही कसं आहे की मी जे काही सांगितलं तुम्हाला, याच्यामधूनच तुम्ही या मार्गाचा अवलंब करून तुम्ही सुद्धा तुमचा व्यवसाय 1 रुपयापासून 1 लाखापर्यंत वाढवू शकता.
आणि काही अडचण आल्यास माझा नंबर व्हिडिओमध्ये येईलच. तुम्ही इथूनच नक्कीच टाकून देतो हो, तुम्हाला आता सध्या हो. पाहून घ्या. तर तुम्ही संपर्क करा मला. आणि धन्यवाद दादा. धन्यवाद तुमचं बा. आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला त्याची प्रतिक्रिया द्या, मस्तपैकी कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि पाहू समजा तुमच्यातलं एखादं कोणी असेल तर त्याची मुलाखत अशीच घेऊ आपण, आहे की नाही.